सागर चल ना पटापट फरक दो के इसमें लाइन में लोग आउट के साथ आज सायकल से डीएम ऑफिस जा रहे हैं मराठी आज या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे, ज्या पद्धतीनं अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे, त्या युद्धामुळं तेलाची आयात जी आहे ते कमी होत असल्यामुळं त्या ठिकाणी इराणमधून जो आज पाहिलं की तेलाचा पुरवठा होत नाही आहे, म्हणून थोडे तेलाचे भावसुद्धा वाढलेले आहे. मग यातून सर आपल्याला बाहेर पडायचं आहे या संकटातून. तर कुठे ना कुठे ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधानांनी आपल्या ताफ्यामध्ये फक्त 2च गाड्या ठेवल्या, सगळ्या गाड्या कमी केल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यामधल्या गाड्या कमी केल्या, अनेक मंत्र्यांनी आपल्या ताफ्यामधल्या गाड्या कमी केल्या. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी सुद्धा आपल्या ताफ्यामधल्या गाड्या कमी केल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या ताफ्यामधल्या आपल्या कामामध्ये जेवढी गाडी लागते तेवढी यूज केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज मी खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आलेले आहे, त्यांच्या मीटिंगमध्ये सुद्धा मी सायकलनी जातो. तर एक चांगला संदेश जनतेमध्ये गेला पाहिजे. जनतेच्या माध्यमातून सगळ्यांना जागरूकता आली पाहिजे. आणि जे देशाचे पंतप्रधान मोदीजींनी जे आवाहन केलं त्याचं जर पालन केलं तर नक्कीच पेट्रोल डिझेलची बचत होईल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळेल, शेतकऱ्यांना मिळेल. म्हणून या ठिकाणी मी स्वतः मीटिंगमध्ये सायकलनी जातो. नागरिकांना काय आवाहन करायला आपण? नागरिकांना हेच आवाहन करेल की ज्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या ताफ्यामधल्या गाड्या कमी केल्या, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या ताफ्यामधल्या गाड्या कमी केल्या, आमचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आपल्या ताफ्यामधल्या गाड्या कमी केल्या, अनेक गाड्यामध्ये आपल्या इलेक्ट्रॉनिक गाड्यामध्ये फिरत आहे, अनेक आपल्या टू व्हीलरनी फिरत आहे, अनेक आपल्या गाड्याच्या ताफा कमी करून तिथे पेट्रोलची बचत करत आहे. आज मी सुद्धा या ठिकाणी सायकलवर प्रवास करून एक खरीप हंगामाच्या मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांनी मी जात आहे, सायकलनी जात आहे. तर मला असं वाटतं की हा संदेश प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून सुरू केली पाहिजे, आपल्या स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. त्या पद्धतीने मी माझ्यापासून सुरुवात केलेली आहे आणि हा संदेश जनतेपर्यंत मी पोहोचवला. ठीक आहे.